तर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळतोय असं अंबादास दानवे यांनी सांगितलेलं आहे। आम्ही आमच्या सर्व जागा लढवणार असल्याचं सुद्धा अंबादास दानवे म्हणतायत। कुणी तिकीट नाकारलं तर पक्ष निर्णय घेईल असा सुद्धा उल्लेख दानवे यांनी केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरचा शब्दशः अर्थ घेऊ नये असं सुद्धा अंबादास दानवे म्हणाले। यवतमाळ वाशिमवर लक्ष केंद्रित केलेलं आहे शिवसेनेने। शिवसेनेने पुन्हा 48 जागेवर लक्ष केंद्रित केले। फक्त यवतमाळ वाशिमवर नाहीच, पण ज्या ज्या ठिकाणी गद्दार झाले तिथे जास्त लक्ष द्यावं लागेल। विदर्भातील तुम्ही विदर्भात आलेले आहात, विदर्भातील किती जागांवर तुमचा दावा राहील किंवा त्या जागा मिळाव्या अशी शिवसैनिकांची देखील इच्छा आहे? असं काही नाही आमच्याकडे। महाविकास आघाडीत जो जिंकेल त्याला जागा मिळाली पाहिजे ही भूमिका आहे। एखादी आली गेली याचा हिशोब न करता जिंकणं आणि भारतीय जनता पार्टीला आणि गद्दारांना हरवणं हे आमचं उद्दिष्ट आहे। ठाकरे साहेबांनी ऑफर दिलेली होती गडकरींना, गडकरींनी त्यावर म्हटलेलं आहे की हे हास्यास्पद आणि बालिशपणाचं असं आहे, मी असं काही करणार नाही। हे पहा, याचा कोणत्याही गोष्टीचा अर्थ घेण्याची गरज नसते। याच्यातला मुद्दा आणि तथ्य समजून घ्या। मुद्दा आणि तथ्य असं आहे की नितीन गडकरी या देशातले आणि या महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत। संसदेमध्ये जर बघितले तर सगळेच लोक नितीन गडकरींची तारीफ करतात। असं असताना भारतीय जनता पार्टीची पहिली यादी आली, याच्यात नितीन गडकरींचं नाव नाही आहे। मग त्यात अमित शहा आहेत, राजनाथ सिंग आहेत, मग नितीन गडकरी का नाही? हा याच्या मागचा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे। काही भारतीय जनता पार्टी काय सगळ्या देशातल्या काय 548 जे काय 542 44 जागा डिक्लेअर नाही केलेल्या, थोड्याच केल्या ना। पण या थोड्यामध्ये नितीन गडकरी नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाचा किंवा भारतीय जनता पार्टीच्या वृत्तीचा आहे। कारण नितीन गडकरी एक तोडीसतोड नेतृत्व देशामध्ये नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहा असतील, यांच्या तोडीसतोड नेतृत्व आहे। मग हे नेतृत्व कसं कमी करावं, कसं खुजं करावं, यांचं तिकीटसुद्धा आमच्या हातात आहे। यांना तिकीटसुद्धा आम्ही देऊ का न देऊ अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणं ही वृत्ती भारतीय जनता पार्टीची दिसते आणि म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी अशी भूमिका घेतलेली आहे। शेवटचा प्रश्न आहे, भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे, दुसरी यादी जाहीर होणार आहे। मात्र काही मोठ्या नेत्यांची नावं आहेत आणि मोठे नेते काही म्हणत आहेत की आम्ही अनुत्सुक आहोत, इच्छुकच नाही, आमचं तिकीट कापलं जावं। सुधीर मुनगंटीवारांना म्हटलेलं आहे जाहीररित्या की माझं तिकीट कापलं जावं अशी आमची इच्छा आहे। इच्छेवर पक्ष चालत नसतो कोणताच, त्यांचा असेल आमचा असेल असं असतं, पण पक्षाचा आदेश ऐकावा लागत असतो। एवढं पक्षांनी दिल्यावर पक्ष ठरवत असतो आपली भूमिका काय असावी, तशी त्यांची भूमिका त्यांचा पक्ष ठरवेल। धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, कारंजा।